संपूर्ण मराठी व्याकरण या विषयामध्ये आपणाला काय काय बघायचंय, कोणकोणती आपणाला प्रकरण घ्यायचे त्याची माहिती आपल्याला सुरुवातीला बघायची। ही सगळी प्रकरणं जी आहेत ती अगदी व्यवस्थितपणे छान पद्धतीने शिकवली जाणार आहेत। त्या सुरुवातीला याच्यामध्ये शब्दांच्या जाती सुरुवातीला घेणार आहे। या शब्दांच्या जातीमध्ये संपूर्ण 8 जाती येतील। त्याच्यामध्ये लिंग येईल, वचन येईल, विभक्ती विचार येईल, सामान्य रूप येतील, त्यानंतर क्रियापदामधले क्रियापदांचे काळ येतील, क्रियापदांचे अर्थ येतील आणि संपूर्ण ज्या शब्दाच्या 8 जाती आहेत त्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय या सर्वांचं काय होणार आहे याच्यामध्ये माहिती तुम्हाला मिळणार आहे। हे संपूर्ण याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे। त्यानंतर प्रयोग प्रकरण जे अतिशय महत्त्वाचं आहे, ज्याच्यावर फिक्स प्रश्न विचारला जातो असं हे प्रयोग प्रकरण आहे। याच्यामध्ये प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार जे आहेत कोणकोणते? कर्तरी, कर्मणी आणि भावे आणि त्याच्याशी रिलेटेड जी इतर माहिती आहे ती सुद्धा आपण अगदी व्यवस्थित आणि छान पद्धतीने शिकवली जाणार आहे। त्यानंतर समास, समासाचे जे मुख्य 4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये अव्ययभाव समास आहे, तत्पुरुष समास आहे, द्वंद्व समास आहे आणि बहुव्रीही समास आहे। हे बहुव्रीही समासाचे समासाचे 4 प्रकार अगदी व्यवस्थित शिकवले जाणार आहे। त्यानंतर शब्दसिद्धी, शब्दसिद्धीमध्ये तुम्हाला उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, देशी शब्द कोणते, तमिळी शब्द कोणते, तेलुगू शब्द कोणते, त्यानंतर तत्सम शब्द कोणते, तद्भव शब्द कोणते याची संपूर्ण माहिती, वाक्यांच्या प्रकारामध्ये जे तुम्हाला अतिशय गरजेचे आहेत, जे केवळ वाक्य असेल, संयुक्त वाक्य असेल, मिश्र वाक्य असेल आणि इतर मग होकारार्थी असेल, नकारार्थी असेल, प्रश्नार्थक असेल, उद्गारवाचक असेल, हे सगळे वाक्यांचे प्रकार शिकवले जाईल। यानंतर वाक्य पृथक्करणामध्ये काय येते तर वाक्य पृथक्करणामध्ये उद्देश ओळखा, उद्देश विस्तार ओळखा, कर्म ओळखा, कर्म विस्तार ओळखा, त्यानंतर विधेय ओळखा, विधेय विस्तार ओळखा, ही संपूर्ण माहिती याच्यामध्ये शिकवली जाणार आहे। वाक्य संकलनामध्ये 2 केवळ वाक्य एकत्र करून त्याचं संयुक्त वाक्य कसं बनवायचं, त्यानंतर 2 केवळ वाक्यांचं मिश्र वाक्य कसं बनवायचं, प्रश्नार्थ वाक्याचं होकारार्थी, होकारार्थीचं नकारार्थी कसं बनवायचं याची माहिती, वृत्तेमध्ये सुद्धा सगळी माहिती तुम्हाला जे जे आहेत ते संपूर्ण वृत्त घेतली जाणार आहेत। 8वी स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची जी आहेत ती। त्यानंतर अलंकार जे महत्त्वाचे आहेत, अलंकाराचे बरेच प्रकार आहेत, परंतु जे काही महत्त्वाचे आहेत आणि जे टेक्निकद्वारे आपण सोडवू शकतो असे जे महत्त्वाचे आहेत ते अलंकार असतील। आणि शेवटी आपण वर्ण विचार आणि संधी घेणार आहे, कारण हे थोडा किचकट भाग आहे आणि तो सुरुवातीला घेतला की मुलं जरा डायव्हर्ट होतात, म्हणून आपण वर्ण विचार, वर्ण विचारामध्ये संपूर्ण तुमची मुळाक्षरं आणि संधी शेवट प्रकरण घेणार आहे आपण, जे अतिशय महत्त्वाचं आहे। याच्यावर सुद्धा फिक्स प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा। संधीमध्ये संधीचे मुख्य जे 3 प्रकार आहेत कोणकोणते? स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी। त्यानंतर तुम्हाला पररूप संधी आणि पूर्वरूप संधी ह्या सुद्धा संधींचे 2 प्रकार आहेत, ते सुद्धा अतिशय व्यवस्थित हा संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे तो अतिशय छान पद्धतीने शिकवला जाणार आहे। याच्यामध्ये 5वी स्कॉलरशिपसाठी, 8वी स्कॉलरशिपसाठी आणि भविष्यात जर स्पर्धा परीक्षा करायची असेल तुम्हाला, जे स्पर्धा परीक्षा करणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उत्कृष्ट असा हा अभ्यासक्रम आपण घेणार आहे।